32.320 भागिले 4. 4ने या प्रत्येक अंकाला भाग द्यायचा आहे, त्यासाठी 4ने सुरुवातीला 3ला भाग देऊया, परंतु 3 4पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला पहिला भाग शून्याचा द्यावा लागेल, म्हणून 4 0 0 या ठिकाणी सुद्धा 0 लिहूया. 3 मधून 0 गेले, उरले 3, हा 2 खाली घेऊया, 32 होतील. 4 8 32, 8चा भाग बसतोय आणि त्यानंतर 32 मधून 32 गेले, उरले 0. आता दशांश चिन्हाशी आल्यानंतर भागाकारामध्ये दशांश चिन्ह द्यावा आणि त्यानंतरचा प्रत्येक अंक एका वेळेस 1 याप्रमाणे खाली घ्यावा. आता 3 खाली घेऊया, परंतु 4पेक्षा 3 लहान असल्यामुळे शून्याचा भाग देऊया, या ठिकाणी सुद्धा 0 लिहूया. 3 मधून 0 गेले, उरले 3. आता 2 खाली घेऊया, 4 8 32, 32 मधून 32 गेले, उरले 0. आता हा 0 खाली घेऊया आणि 4 0 0 या ठिकाणी सुद्धा 0 लिहूया आणि बाकी येईल 0. अशा प्रकारे भागाकार आलेला आहे 8.080.